हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे काही तुमचे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेटमधले ते डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण इंटर मॉलिक्युलर फोर्सेस जे असतात गॅसियस मॉलिक्युल्समध्ये म्हणा किंवा सॉलिड किंवा लिक्विड स्टेटमध्ये, त्या इंटर मॉलिक्युलर फोर्सेसचा अभ्यास केला. त्यामध्ये मेनली आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन, डायपोल आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग आणि डिस्पर्शन फोर्सेस असा अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये तुमचं कमेंट होतं एकाचं की इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे नेमकं काय ते सांगा सर. तर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, मेनली हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन अँड हॅलोजन्स इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, हायड्रोजन आणि जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स असतात त्यांच्यामध्ये जी काही स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन असते, जसं की एस सी एल मॉलिक्यूल समजा एकत्र असतील बल्कमध्ये, बिकरमध्ये आपण समजा असे एन मॉलिक्युल्स घेतले एस सी एलचे, तर फर्स्ट एस सी एल मॉलिक्यूलचा सी एल दुसऱ्या एस सी एल मॉलिक्यूलच्या हायड्रोजनकडे काय करतो, अट्रॅक्ट होतो. मग ही जी स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन असते हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये, त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. मग समजा एकाच प्रकारचे डिफरंट मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल, एस सी एलच घेतला आपण, एस सी एलचे एन मॉलिक्युल्स आहेत बिकरमध्ये, आणि त्याच्यात जी काही हायड्रोजन बॉन्डिंग होते ना, म्हणजे पहिल्या एस सी एलचा सी एल दुसऱ्या एस सी एलच्या हायड्रोजनला अट्रॅक्ट करतो, असं जी काही इंटरॅक्शन होतं त्याला म्हटलं जातं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जर सेम मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर तिला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग सांगतो बघा तुम्हाला मी. इंट्रा कशी होते, तर समजा मी इथं ॲसिड घेतलं एखादं, एच सी डबल बॉन्ड ओ एच, असा समजा मी ॲसिड घेतला, तर आपल्याला माहिती आहे ॲसिडमध्ये कार्बॉक्सिल ग्रुपमध्ये ओ एच ग्रुप असतो आणि इथं कार्बोनिल ग्रुपचा ऑक्सिजनसुद्धा असतो, बरोबर. मग हा जो ऑक्सिजन आहे कार्बोनिल ग्रुपचा, हा डबल बॉन्डला कार्बनला जोडलेला जो ऑक्सिजन आहे, तो हा जो हायड्रॉक्सी ग्रुपचा हायड्रोजन आहे ना, याच्याकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो. हा जो हायड्रोजन दिसतो ओ एच ग्रुपचा, त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल, बरोबर. मग ही जी हायड्रोजन बॉन्डिंग झाली सेम मॉलिक्यूलमध्ये झाली, एकाच मॉलिक्यूलमध्ये झाली, त्याला आपण म्हणतो मग इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. समजा एन नंबर ऑफ एस सी एल मॉलिक्यूल असतील किंवा अल्कोहोल मॉलिक्यूल असतील, त्यांच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर त्याला म्हणतात इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा, समजा अल्कोहोल घेतला आपण, एक मिनिट मी थोडी साईज इन्क्रीज करतो या पेनची. तर ठीक आहे, बघा, समजा एन नंबर ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल असतील, एन नंबर ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल असतील, आर ओ एच, नंतर आर ओ एच, तर काय होतं, असे एन मॉलिक्युल्स अल्कोहोलच्या बिकरमध्ये असतील, कंटेनरमध्ये असतील, तर तो जो पहिला अल्कोहोलचा हायड्रोजन आहे तो दुसऱ्या अल्कोहोलच्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होईल, बरोबर. सेम मॉलिक्युलच आहेत, अल्कोहोल सेम असतील किंवा डिफरंट असतील, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, बट त्यांच्यामध्ये काय होतं, पहिल्याचा हायड्रोजन आणि दुसऱ्याचा ऑक्सिजन एकमेकांकडे काय होतात, खेचले जातात, अट्रॅक्ट होतात. मग त्या टाईपची जी हायड्रोजन बॉन्डिंग असते दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये होते, त्या बॉन्डिंगला म्हटलं जातं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये होते ना ती, तर सेम मॉलिक्यूलमध्ये होत असेल तर इंट्रामॉलिक्युलर. ओके, तर आय थिंक आता तरी तुम्हाला समजलं असेल ते इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय ते तर कळायलाच पाहिजे. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन अँड हॅलोजन्स. ओके, पुढे बघू मग आपण. आता बघा, पुढचा टॉपिक जो आजच्या लेक्चरचा आपल्याला सुरू करायचा आहे तो आहे मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. कारण लास्ट लेक्चरला आपण गॅसेसच्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक डिस्कस केल्या. आता आपल्याला काय बघायचं आजच्या लेक्चरमध्ये, मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ज्या प्रॉपर्टीज आपण मोजू शकतो गॅसेसच्या त्यांना म्हणतो आपण मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ओके, मग बघा खाली लिहिलेलं आहे, सम इम्पॉर्टंट मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आर गिवन बिलो. मग कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करायचा आपल्याला, त्याच्यातली फर्स्ट प्रॉपर्टी दिली बघा आपल्याला, मास. मग गॅसचं मास जे असतं ते कसं मोजलं जातं, त्याचं युनिट कुठलं असतं, काय असतं ते बघायचं आपल्याला. बघा, इट इज अ मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर दॅट इज गॅस प्रेझेंट इन अ गिवन सॅम्पल. तुम्हाला एखाद्या कंटेनरमध्ये गॅस दिला आहे, तो ॲक्च्युली त्याचा मास किती आहे, किती अमाऊंट ऑफ गॅस प्रेझेंट आहे त्या कंटेनरमध्ये, त्या अमाऊंटला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, तर मासने रिप्रेझेंट करतो. ओके, इट कॅन बी मेजर एक्सपेरिमेंटली. गॅसचं जे मास असतं ते एक्सपेरिमेंटली आपल्याला मोजता येतं. त्याचे जे युनिट्स असतात ते कुठले असतात मग मासचे युनिट, तर एस आय युनिट जे असतं त्याचं ते असतं किलोग्रॅम. जे एस आय युनिट आहे मासचं ते काय आहे, किलोग्राम आहे.
1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम, म्हणजे 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम आपल्याला माहिती आहे ना. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके, म्हणून मग 1 kg इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. ओके, बघा पुढे, द मास ऑफ गॅस इज रिलेटेड टू द नंबर ऑफ मोल्स बाय एक्सप्रेशन. मग जे मास असतं गॅसचं त्याचं आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसचं काय रिलेशन आहे. नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर गिवन मास इन ग्रॅम्स डिवाइड बाय मोलर मास इन ग्रॅम्स. मग एखाद्या गॅसचं समजा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे, तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल. गिवन मास ग्रॅममध्ये डिवाइड बाय मोलर मास इन ग्रॅम. मोलर मास ग्रॅममध्येच लिहितो आपण. ओके, ऑक्सिजनचं मोलर मास किती आहे, 16. तर पुढचा फॉर्म्युला दिला आहे बघा आपल्याला, यांचं रिलेशन दिलं आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्ससोबत. जर समजा नंबर ऑफ मोल्सवरून आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा अवागॅड्रो नंबर माहिती आहे, अवागॅड्रो नंबर कॉन्स्टंट आहे. बट जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेत आणि नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचे, तर कुठला फॉर्म्युला वापरायचा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय अवागॅड्रोज नंबर. जो अवागॅड्रोज नंबर असतो त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ती आपल्याला माहिती आहे किती, 6.022 इंटू 10⁻23 ही अवागॅड्रो नंबरची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. कॅपिटल यांनी आपण काय रिप्रेझेंट केलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, वरचं जे रिलेशन बघितलं आपण ते कसलं होतं, नंबर ऑफ मोल्स वर्सेस गिवन मास. ओके, गिवन मास अपॉन मोलर मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. तर तुम्हाला जर मास दिलेला असेल, मोलर मास तुम्हाला माहितीच असतं, त्याच्यावरून तुम्ही कुठल्याही गॅसचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकता. ओके, त्याच्या पुढे बघा, दुसरा फॉर्म्युला आपण बघितलं. समजा नंबर ऑफ मोल्स वरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर तेही कॅल्क्युलेट करता येतात आपल्याला. ओके, या नंबर ऑफ मोल्स इंटू अवॅगॅड्रो नंबर जर केला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतील. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला बघा काय दिलं आहे. समजा व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूमची काय असते. 1 मोल ऑफ एनी गॅस कंटेन्स 22.414 लिटर्स ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. म्हणून नंबर ऑफ मोल्सचं रिलेशन काय आहे व्हॉल्यूमसोबत. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस इन लिटर्स ॲट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मग स्टँडर्ड व्हॅल्यू काय असतात टेम्परेचरच्या प्रेशरच्या. टेम्परेचर असतं 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच ते केल्विनमध्ये किती होतं, 298 केल्विन. आणि प्रेशरची व्हॅल्यू काय आहे, स्टँडर्ड प्रेशरची व्हॅल्यू 1 ॲटमॉस्फिअर. ओके, मग जर 1 मोल कुठलाही गॅस तुम्हाला दिला असेल, 1 मोल ऑफ एनी गॅस कंटेन्स 22.414 लिटर. हा रूलसुद्धा तुम्ही पहिल्याच चॅप्टरमध्ये शिकलेला आहात, बरोबर. म्हणून मग कुठलाही गॅस जर तुम्हाला समजा 1 मोल ऑफ एनी गॅस असं म्हटलेलं असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं, 22.414. तो गॅस कुठलाही असू दे, ऑक्सिजन असू दे, नायट्रोजन असू दे, CO2 असू दे, 1 मोल ऑफ गॅस कंटेन्स व्हॉल्यूम 22.414 लिटर. ओके, पुढे बघा, तो जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. N इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस अपॉन 22.414. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येतात. गिवन व्हॉल्यूम अपॉन 22.414. ओके, त्याच्यानंतरची नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे स्टुडंट, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं काय आहे बघा आता. व्हॉल्यूम, द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय गॅस सॅम्पल इज कॉल्ड एज व्हॉल्यूम ऑफ गॅस. तुमच्या गॅसने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे, किती जागा व्याप्त केलेली आहे त्यांनी, त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. ओके, तुमचं जे LPG सिलेंडर असतं त्याच्यावरती सुद्धा मास दिलेलं असतं बघा त्या गॅसचं, बरोबर. तर ते वजन 14 पॉईंट समथिंग काहीतरी असतं, एक्झॅक्टली मला पण आता सांगता नाही येणार, पण 14 पॉईंट समथिंग असतं ते. तर त्याचं व्हॉल्यूम किती आहे काय ते कसं काय मोजतो आपण, त्याने किती जागा व्याप्त केली त्याच्यावरून त्याचं व्हॉल्यूम ठरवलं जातं. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय गॅस सॅम्पल इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम ऑफ गॅस. मग हे जे व्हॉल्यूम आहे हे कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण, लिटरमध्ये, मिलीलिटर्समध्ये, क्युबिक सेंटीमीटरमध्ये आणि क्युबिक मीटरमध्ये. बघा खाली दिलेलं आहे, दिस व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड इन युनिट्स लाईक लिटर, मिलीलिटर, क्युबिक सेंटीमीटर आणि मीटर क्यूब. ओके, क्युबिक मीटर. SI युनिट कुठलं मग त्याचं, द SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. मीटर क्यूब दॅट इज क्युबिक मीटर. ओके, क्युबिक मीटर वाचतो आपण त्याला. द SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज क्युबिक मीटर. अँड मोस्ट कॉमनली यूज्ड युनिट इज डेसिमीटर क्यूब, दॅट इज DM क्यूब ऑर लिटर. DM क्यूब, 1 DM क्यूब म्हणजेच 1 लिटर. ओके, 1 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 1 लिटर. हे मोस्टली जे युनिट आपण वापरतो व्हॉल्यूम मोजायसाठी ते काय असतं, लिटर असतं. ठीक आहे, व्हॉल्यूम आपण जे काही लिक्विड पदार्थ आहेत, दूध झालं किंवा तेल झालं, आता तेल तर KGमध्येच भेटतं म्हणा,
बट शक्यतो लिटरमध्ये ते आपण मोजलं जातं. लिटरलाच काय म्हणतो आपण, DM क्यूब, डेसिमीटर क्यूब. मग तुम्हाला रिलेशन दिलं आहे बघा खाली, 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml, दॅट इज 1000 CM क्यूब, दॅट इज 1 DM क्यूब. म्हणजेच 1 लिटर इज इक्वल टू काय असतं तुमचं, 1 लिटर इज इक्वल टू 1 DM क्यूब, 1000 ml म्हणजेच 1000 CM क्यूब. ओके. आणि मीटर क्यूबमध्ये जर रिलेशन लिहायचं असेल तर 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ DM क्यूब इंटू 10⁻³ लिटर. आणि CM क्यूबमध्ये त्याच्यामध्ये 3 झिरो अजून वाढतील ना तुमचे, 3 झिरो अजून वाढतील म्हणून 10⁻6 CM क्यूब, 10⁻6 ml. ओके. पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली स्टुडंट बघा, प्रेशर. ओके. व्हॉट इज प्रेशर? द प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. प्रेशरचं युनिट नाही सॉरी, प्रेशरची डेफिनेशन तर तुम्ही फिजिक्समध्येही शिकलेले असाल आतापर्यंत. व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. ओके. फोर्स पर युनिट एरिया, एका ठराविक जागेत किती फोर्स अप्लाय केला जातो त्याला तुम्ही म्हणता प्रेशर. प्रेशर ऑफ अ गॅस इज मेजर्ड विथ मॅनोमीटर. गॅसचं प्रेशर कशाने मोजलं जातं तर मॅनोमीटरने मोजलं जातं. द प्रेशर ऑफ गॅस इज मेजर्ड विथ मॅनोमीटर. ओके. अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड बाय बॅरोमीटर. जे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, जे काही एन्व्हायरमेंटल प्रेशर आहे बाहेरचं, जो काही दाब म्हणतात बघा, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा असं म्हटलं जातं बातम्यांमध्ये जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेस, तर ते प्रेशर असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. मग जर ॲटमॉस्फेरिक प्रेशरची नॉर्मल स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहे, 1 ॲटमॉस्फिअर. ओके. मग ते जे प्रेशर मोजलं जातं ते कशाच्या साह्याने मोजलं जातं? दिस प्रेशर इज मेजर्ड बाय युझिंग बॅरोमीटर. जसं टेम्परेचर मोजायसाठी आपण काय वापरतो, थर्मामीटर वापरतो, तसं प्रेशर मोजायसाठी काय वापरलं जातं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजायसाठी बॅरोमीटर वापरलं जातं ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी. आणि गॅसचं जर प्रेशर मोजायचं आहे, टू मेजर द प्रेशर ऑफ गॅस वी यूज मॅनोमीटर. काय वापरलं जातं? मॅनोमीटर वापरलं जातं गॅसचं प्रेशर मोजायसाठी. लक्षात ठेवायचं, या छोट्या छोट्या गोष्टींवरतीच प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला ते येत नाहीत. ठीक आहे. तर लक्षात घ्या. SI युनिट काय मग ह्या प्रेशरचं, तर पास्कल. त्याला शॉर्टकटमध्ये सिम्बॉल काय वापरला जातो पास्कलसाठी, P_a. ओके. पास्कल, 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. युनिट लक्षात ठेवायची ती SI युनिट. प्रेशरचं युनिट असतं पास्कल, SI युनिट, किंवा मग त्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअरसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेशर जिथे तिथे दिसेल तिथे युनिट तुम्हाला काय बघायला भेटेल, एक तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल किंवा पास्कल असेल. मग त्याचं रिलेशन काय दिलं आहे बघा, 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 बार इज इक्वल टू 1 इंटू 10⁻5 पास्कल. 1 बारचं रिलेशन काय पास्कलसोबत, तर 1 इंटू 10⁻5, म्हणजे 5 झिरो वाढतील पास्कलवरती, तेव्हा तुमचं त्याला काय म्हणता तुम्ही, 1 बार म्हणता. ATMचं रिलेशन महत्त्वाचं आहे बघा, कारण ही टर्म जास्त करून वापरली जाते केमिस्ट्रीमध्ये. 1 ATM म्हणजे काय असतं, तर 76 CM ऑफ Hg. ओके. 76 CM ऑफ Hg म्हणजे 1 ATM. किंवा त्याला MM लिहायचं असेल मिलीमीटरमध्ये तर CMपेक्षा 1 झिरो वाढवला बघा इकडे, 760 MM ऑफ Hg. नॉर्मली ही स्टँडर्ड व्हॅल्यू असते तुमची प्रेशरची. 1 ATM म्हणजे 760 MM ऑफ Hg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज 760 टॉर. आणि 1 ATMचं किलो पास्कलची युनिट दिलेलं आहे बघा. 1 ATM इज इक्वल टू 101.3 किलो पास्कल. हे एक तुम्हाला महत्त्वाचं रिलेशन आहे. 1 ATM इज इक्वल टू 101.3 किलो पास्कल अँड 760 MM ऑफ Hg. नॉर्मल तर आपल्याला माहिती की ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती घेतो आपण, 1 ATMच घेतो. ओके. मग बघा कुठल्या कुठल्या मेजरेबल प्रॉपर्टीज बघितल्या आपण आतापर्यंत गॅसच्या. मास बघितलं, व्हॉल्यूम बघितलं आणि आता प्रेशर झालं. ठीक आहे. पुढे बघू आता पुढे काय दिलेलं आहे ते डिस्कस करू. टेम्परेचर आहे. टेम्परेचर, डेन्सिटी आणि एक डिफ्युजन, अशा 3 प्रॉपर्टी बाकीत आता. बघा टेम्परेचर इज डिनोटेड बाय T, कॅपिटल T. टेम्परेचर इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन्स द डायरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो. टेम्परेचर काय डिनोट करते की नेमकी जी हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी कोणत्या डायरेक्शनला फ्लो होते. आणि नॉर्मली तर आपल्याला माहिती आहे, थर्मोडायनॅमिक्स नावाचं चॅप्टर त्याच्यात तुम्ही शिकाल, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हॉटर एंड टू कोल्डर एंड. हीट कुठे फ्लो होते, तर हॉट साईडकडून कोल्ड साईडकडे फ्लो होते. बरोबर. कोल्ड साईडकडून तर हॉट साईडकडे हीट फ्लो होणार नाही ना. कोल्ड साईडकडून कोल्डरनेस पास होईल हॉटर साईडकडे, बट हॉट साईडकडून काय पास होतं, हीट पास होते कोल्डर साईडकडे. ओके. मग हे टेम्परेचर नेमकं काय डिनोट करतं की तुमची हीट जी आहे किंवा हीट एनर्जी जी आहे कोणत्या साईडने कुठे पास होते. ओके. टेम्परेचर इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट
दॅट डिटरमाइन्स द डायरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो. कोणती एनर्जी? हीट एनर्जी. की तुमची जी हीट एनर्जी आहे ती नेमकी कोणत्या डायरेक्शनने फ्लो होते हे कोण डिनोट करतं? तर टेम्परेचर डिनोट करतं. ओके. वेन दॅट ऑब्जेक्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ अदर ऑब्जेक्ट. मग केव्हा तुम्ही टेम्परेचर मोजता? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यावेळेस टेम्परेचर मोजलं जातं, की बुवा हीट नेमकी कुठून कुठे मायग्रेट होते, कुठून कुठे पास होते ते मोजतो आपण. ठीक आहे. मग ह्या टेम्परेचरचं युनिट काय आहे स्टुडंट? टेम्परेचर इज मेजर्ड इन आयदर सेल्सियस और केल्विन स्केल. टेम्परेचरसाठी आपण नॉर्मली डेली लाईफमध्ये तर आपल्याला माहिती आहे की कुठलं युनिट आपण वापरतो टेम्परेचरसाठी? डिग्री सेल्सियस. ओके. बॉडी टेम्परेचर जे असतं आपल्या ह्युमन बॉडी टेम्परेचर किती असतं? स्टँडर्ड व्हॅल्यू 37 डिग्री सेल्सिअस. तेच टेम्परेचर जर अर्धा 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं, 1 डिग्रीने 2 डिग्रीने किंवा हाफने, तर ते टेम्परेचर खूप जास्त असतं आपल्यासाठी. 37च्या पेक्षा समजा 37.5 झालं किंवा 38 झालं तर ते फॅरनहाईटमध्ये 100च्या वरती जातं. फॅरनहाईट युनिटसुद्धा आहे टेम्परेचर मोजायसाठी. त्याचं आता आपल्याला इथे ॲप्लिकेशन नाही आहे, बट फॅरनहाईटसुद्धा एक युनिट आहे टेम्परेचर मोजायसाठी. तर ते टेम्परेचर जे असतं बॉडी टेम्परेचर, जे डॉक्टर जे थर्मामीटर वापरतो टेम्परेचर मोजायला, त्याच्यावरती फॅरनहाईट स्केल असते. फॅरनहाईटमध्ये ते टेम्परेचर 100च्या वरती जातं आणि मग आपल्याला असं वाटतं की 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती ताप गेला का काय, पण ॲक्च्युली ते तसं नसतं. ते टेम्परेचर 37पेक्षा 1-2 डिग्री सेल्सिअसने जरी जास्त झालं तरी ते फॅरनहाईटमध्ये 100च्या वरती गेलेलं असतं. मग आपण बोलतो की ताप होता बा 100च्या वरती ताप होता, असं तसं. ॲक्च्युली ते तेवढं काही हे नसतं. 38.5 37.5 असं होतं ते 37चं. त्याला आपण म्हणतो की बा फीवर आहे, ताप आला बा, टेम्परेचर वाढलं बॉडीचं. ठीक आहे. तर ते आपलं इथं काही काम नाही आहे, पण डिस्कस केलं आता सांगता तुम्हाला. तर टेम्परेचरचं मेन युनिट कुठलं असतं? SI युनिट केल्विन असतं. केल्विन इज द SI युनिट ऑफ टेम्परेचर. मग त्याचं रिलेशन काय डिग्री सेल्सिअससोबत? तर ते दिलं आहे बघा. टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. आपण नॉर्मली 273 घेतो फक्त. तो पुढचा 0.15 जो आहे त्याला आपण कन्सिडर करत नाही. ओके. मग समजा तुम्हाला 25 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? 25 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये लिहायचं असेल तर आपण काय करतो? केल्विनमध्ये तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर या डिग्री सेल्सिअसला 25ला ॲड करायचं कशामध्ये? 273मध्ये किंवा 273.15मध्ये. त्या पुढच्या 15ला मी सोडून दिला. या 15ला आपण फक्त राऊंड फिगर घेऊ 273. मग ते केल्विनमध्ये किती होतं? 298 केल्विन होतं. ओके. डिग्री सेल्सिअसला आपण कशात कन्वर्ट केलं? केल्विनमध्ये. ओके स्टुडंट. तर हे रिलेशन आहे तुमचं केल्विनचं डिग्री सेल्सिअसमध्ये. 273 प्लस करून टाकायचे सेल्सिअसमध्ये, म्हणजे आपल्याला ते जी व्हॅल्यू भेटते टेम्परेचरची ती केल्विनमध्ये भेटते. ओके. पुढे बघा. एक मिनिट मी खोडून घेतो. पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला स्टुडंट आता डेन्सिटी. पुढची मेजरेबल प्रॉपर्टी कुठली? तर डेन्सिटी. ओके. पुढची मेजरेबल प्रॉपर्टी आपण बघतोय आता डेन्सिटी. इट इज अ मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असते? इट इज अ मास पर युनिट व्हॉल्यूम. तुम्ही ऐकलेला सुद्धा असेल हा फॉर्म्युला कदाचित. डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे एखाद्या मॅटरचं वजन वर्सेस त्याचं व्हॉल्यूम किती आहे त्याला आपण म्हणतो डेन्सिटी त्याची. म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मास असलं म्हणजे त्याची डेन्सिटी काय असते? जास्त असते. ओके. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मास जर असेल तर त्याची डेन्सिटी हायर असते. ओके. मग मेटलची डेन्सिटी हायर असते. आपल्याला माहिती आहे मेटल्स आर सॉलिड्स. कमी जागेमध्ये त्यांचं जे मास असतं ते सगळ्यात जास्त असतं. ठीक आहे. त्याच्या अपोजिट जर केलं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांना जागा तर भरपूर लागते पण वजन एकदम हलकं असतं. त्यांची डेन्सिटी काय असते? एकदम कमी असते. मास अपॉन व्हॉल्यूम रेशो काय असतो? कमी असतो. ठीक आहे. मग डेन्सिटीचं युनिट काय आहे स्टुडंट? डेन्सिटीचं युनिट असतं किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मासचं युनिट किलोग्रॅम, मासचं SI युनिट काय आहे? किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे? मीटर क्यूब. ओके. म्हणून मग ते काय झालं? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच किलोग्रॅम अपॉन मीटर क्यूब. इट इज अ SI युनिट ऑफ डेन्सिटी. ओके. इन केसेस ऑफ गॅस रिलेटिव्ह डेन्सिटी इज मेजरेबल विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन गॅस. गॅसची जी
तुमची डेन्सिटी असते ती कशी मोजली जाते, ती मोजली जाते वेपर डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये. मग वेपर डेन्सिटी म्हणजे नेमकं काय, वेपर डेन्सिटी म्हणजे मोलर मास डिवाइड बाय 2. वेपर डेन्सिटी म्हणजे वेपर डेन्सिटी गॅसची रिलेटिव्ह डेन्सिटी कॅल्क्युलेट केली जाते विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरतात, त्या गॅसचं मोलर मास त्याला कशाने भागायचं, 2ने भागायचं. ठीक आहे. तर त्या मोलर मासला त्या गॅसच्या 2ने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटते, वेपर डेन्सिटी भेटते. ओके. द डेन्सिटीज ऑफ गॅस इज मेजर विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन गॅस अँड इट इज कॉल्ड ॲज वेपर डेन्सिटी. वेपर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मोलर मास अपॉन 2. ओके. बघा पुढचा पॉईंट बघू आपण आता. पुढे काय दिलं आहे आपल्याला, डिफ्युजन. लास्ट प्रॉपर्टी बघायची आता गॅसची. लास्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय नेमकं बघा, गॅस काय असतो आपल्याला माहिती आहे, गॅसला जर ओपन स्पेसमध्ये सोडलं तर काय होतं, स्प्रेड होतो ना तो सगळीकडे. त्याचा जो डिफ्युजन रेट असतो गॅसचा तो सगळ्यात जास्त असतो, लगेच डिफ्यूज होतो तो, लगेच सगळीकडे पसरला जातो, तो फैलतो, बरोबर. त्याला म्हणतो आपण डिफ्युजन. स्प्रेड होतो लगेच तो सगळीकडे, त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं डिफ्युजन. ओके. मग बघा डिफ्युजन म्हणजे काय, द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ 2 or more गॅसेस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. म्हणजे किती अमाऊंट ऑफ गॅस होता, किती व्हॉल्यूम होतं गॅसचं लिटरमध्ये, मिलीलिटरमध्ये, CM3मध्ये, डिवाइड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. टाईम किती लागला, समजा 1 लिटर ऑफ गॅस आहे, त्याला डिफ्यूज व्हायला किती वेळ लागला, तो जर रेशो काढला तर आपल्याला काय भेटतो, डिफ्युजन रेट भेटतो. द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ 2 or more गॅसेस इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. म्हणजे किती व्हॉल्यूम होतं आणि किती वेळामध्ये तो गॅस डिफ्यूज झाला, स्प्रेड झाला. ओके. SI युनिट काय मग त्याचं, व्हॉल्यूमचं DM³ लिटर अपॉन टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन सेकंद. ओके. त्याच्यापेक्षा खालचं युनिट घेतलं तर DMचं CM होईल आणि सेकंदचं काय, सेकंदच राहणार. ठीक आहे. सेकंद का घेतलं, एवढं छोटं युनिट का घेतलं गॅससाठी, कारण गॅस आपल्याला माहिती आहे त्याचे पार्टिकल जे असतात त्याच्यामध्ये खूप कायनेटिक एनर्जी असते, लगेच डिफ्यूज होतो तो काही सेकंदामध्ये. त्याला काय असा तासभर वेळ लागत नाही गॅसला डिफ्यूज व्हायला, म्हणून तिथे आपण सेकंदाचा विचार केला आहे फक्त. ठीक आहे. मग बघा पुढे आता पुढचा हे झाले तुमचे मेजरेबल प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या गॅसच्या. कुठल्या कुठल्या केल्या, डिफ्युजन, डेन्सिटी, टेम्परेचर, प्रेशरनंतर व्हॉल्यूम आणि सगळ्यात पहिले बघितली होती आपण माससाठी रिलेशन पण भरपूर बघितले होते नंबर ऑफ मोल्ससोबत, ते लक्षात ठेवायचे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. पुढे आपल्याला बघायचं स्टुडंट आता गॅसेस लॉज. गॅससाठी काही लॉज सायंटिस्ट लोकांनी डिराईव्ह करून ठेवलेले आहेत, स्टेटमेंट देऊन ठेवलेले आहेत त्यांनी गॅसच्या संदर्भात, की कशा प्रकारे ह्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टी असतात गॅसेसच्या, यांच्यामध्ये कशा प्रकारचं रिलेशन असतं, कशा प्रकारचं इंटर रिलेशन असतं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, यांच्यामध्ये काय रिलेशन असतं नेमकं गॅसमध्ये, ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग गॅसेस लॉज कुठले कुठले आहेत, तर बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ, नंतर गे-लुसॅक्स लॉ, डाल्टन्स लॉ, असे 4 ते 5 प्रकारचे लॉज आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. आणि त्याच्यावरतीच तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जातात. तर ते न्यूमेरिकल आपण नंतर शेवटी जेव्हा चॅप्टर संपेल तेव्हा घेऊ, काही जास्त घेणार नाही, प्रत्येक प्रकारचे 1-1, 2-2 प्रॉब्लेम घेईल फक्त. ठीक आहे. तर मग गॅसेस लॉजमध्ये बघा आपल्याला थोडंफार काहीतरी थेरॉटिकल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. द मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आर रिलेटेड विथ वन अनदर थ्रू डिफरंट लॉज. मग ते जे काही रिलेशनशिप आहे, आपण ज्या काही आता मेजरेबल प्रॉपर्टी बघितल्या गॅसेसच्या, कुठल्या मास, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, बरोबर ना. नंबर ऑफ मोल्ससुद्धा होतं मासमध्ये, बघा नंबर ऑफ मोल्ससाठीचे फॉर्म्युले बघितले मास जेव्हा अभ्यास केला आपण मासचा तेव्हा. त्याच्यानंतर डेन्सिटी, डिफ्युजन वगैरे वगैरे. मग ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत गॅसेसच्या, त्यांच्यातली इंटर रिलेशनशिप जी आहे ती एक्सप्लेन करणार आहोत आपण ह्या गॅस लॉच्या माध्यमातून. ठीक आहे. मग तेच सांगितलेलं बघा, द मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आर रिलेटेड विथ वन अनदर थ्रू डिफरंट लॉज. मग ते लॉज कोणते कोणते आहेत बघा. इफ अ गॅस सील्ड इन अ सिलेंडर, समजा एखाद्या कंटेनरमध्ये, सिलेंडरमध्ये गॅस पॅक केलेला आहे, वी कॅन मेजर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इनसाइड इट, प्रेशर ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस. ओके. जर एखाद्या कंटेनरमध्ये गॅस भरलेला आहे तर त्याच्यातल्या जे काही त्या गॅसशी रिलेटेड ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, नंबर ऑफ मोल्स असतील, व्हॉल्यूम असेल, हे सगळं आपण मोजू शकतो. मग ते कसं मोजलं जातं, द ऑब्झर्व रिलेशनशिप बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर आर गिवन बाय 5 गॅस लॉज. हे जे PVNT आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर, यांच्यातली रिलेशनशिप आपल्याला
5 गॅस लॉजने दिलेली आहे. मग ते गॅस लॉज कोणते कोणते आहेत? बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे लुसेक्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ आणि डाल्टन्स लॉ. ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला कुठले कुठले लॉज आहेत. बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे लुसेक्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ आणि डाल्टन्स लॉ. त्यातले पहिले 4 लॉज आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. डाल्टन्स थेरी, डाल्टन्स लॉ नंतर बघणार आहोत. ठीक आहे. मग बघा, हे लॉज झाले की आपल्याला थांबायचं आहे. अजून आपल्याकडे जवळपास 15 मिनटं आहेत. ठीक आहे. मग बघा, बॉईल्स लॉ नेमकं काय सांगतो? बॉईल्स लॉ इट इज अ रिलेशनशिप बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. बॉईल्स लॉ कशामधली रिलेशनशिप एक्सप्लेन करतो? तर गॅसचं प्रेशर आणि गॅसचं व्हॉल्यूम. हे तर आपल्याला नॉर्मलीही सांगता येईल की गॅसवरचं जर प्रेशर वाढलं तर त्याचं व्हॉल्यूम काय होतं? वाढतं का कमी होतं? गॅसवरती प्रेशर वाढलं तर त्याचं व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज होतं ना. म्हणजेच त्याचं मॅथमॅटिकली तो लॉ कसा लिहिता येईल तुम्हाला? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑर व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे जर व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर कमी होणार. म्हणजेच जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतं? कमी होतं. तुम्ही जर प्रेशर अप्लाय केलं गॅसवरती तर त्याचं व्हॉल्यूम काय होतं? कमी होतं. आपलं जे LPG सिलेंडर असतं त्याच्यामध्ये तुमचा जो काही गॅस असतो, जे काही हायड्रोकार्बन्स असतात, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे गॅसेस फॉर्ममध्ये असतात. त्यांचं मिक्सचर असतं LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस. तर त्यांना प्रेशराईज करून त्या कंटेनरमध्ये भरलेलं असतं, त्या सिलेंडरमध्ये भरलेलं असतं. ओके. आपल्याला माहिती आहे जर प्रेशर अप्लाय केलं गॅसवरती तर त्याचा व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. म्हणून हा लॉ काय स्टेट करतो? This law states that at a constant temperature, the pressure of a fixed amount of gas is inversely proportional to volume of gas. ओके. बघा, लक्षात घ्या. मी थोडं वरती सरकवतो पेज. बघा, दिस लॉ स्टेट्स दॅट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ही टर्म खूप महत्त्वाची आहे. टेम्परेचर कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे. नाही तर तुमचं खालून हिटिंग चालू आहे आणि वरतून गॅसला प्रेशर अप्लाय करताय, स्फोट होईल ना तिथे. दिस लॉ स्टेट्स दॅट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द फिक्स अमाऊंट ऑफ गॅस, अमाऊंट पण कसं असलं पाहिजे? त्या गॅसचं फिक्स असलं पाहिजे. म्हणजे तुमचा N कॉन्स्टंट झाला आणि Tसुद्धा कॉन्स्टंट झाला. अशा वेळेस काय असतं? तुमचं जे व्हॉल्यूम असतं गॅसचं ते काय असतं? प्रेशरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. ओके. समजतंय? जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतं? गॅसचं कमी होतं. हेच सांगतो हा लॉ, दुसरं काही नाही. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अ फिक्स अमाऊंट ऑफ गॅस, द व्हॉल्यूम ऑफ गॅस, सॉरी कसं सांगता येईल आपल्याला ते? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ फिक्स अमाऊंट ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणजे जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल असलं तर काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल जर असेल तर काय म्हटलं असतं आपण? प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असं जर असतं तर काय आलं असतं? प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम लिहिताना असं लिहिलं असतं आपण, P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. म्हणजे जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम पण वाढेल. असं होतं का गॅसमध्ये? नाही. प्रेशर जर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतं. म्हणून 1/V करतो आपण. ठीक आहे. 1/V. आणि हे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. आणि त्याला जर इक्वलमध्ये कन्वर्ट करायचं असेल आता आपल्याला, हे कशामध्ये लिहिलं मी? प्रोपोर्शनॅलिटी लिहिलं की बुवा काहीतरी प्रोपोर्शनल आहे, तो काहीतरी पटीमध्ये आहे, कमी होतो किंवा जास्त होतो. ठीक आहे. मग जर त्याला आता इक्वल करायचं असेल आपल्याला, तर इक्वल करायसाठी ह्या डायरेक्टली और इन्व्हर्सलीच्या साईनला जर इक्वल करायचं असेल तर आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग कॉन्स्टंट काय घेऊ आपण? P इज इक्वल टू के, काहीतरी ठराविक अमाऊंट ऑफ व्हॅल्यू तिथं काय घ्यावी लागेल आपल्याला? कॉन्स्टंट घ्यावी लागेल. तेव्हा हे दोघं जण काय होतील? इक्वल होतील. प्रेशर इज इक्वल टू KV. मग इथं हा के काय असेल तुमचा? के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. जसं आपण हेही म्हणू शकतो ना, 2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 10, 2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 10 असं म्हणू शकता तुम्ही. बट ॲक्च्युली बरोबर म्हणता येईल का त्यांना 2 इज इक्वल टू 10 असं? नाही. मग त्यांना बरोबरीच्या साईनमध्ये जर लिहायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावी लागते ना तुम्हाला. मग ती कॉन्स्टंट व्हॅल्यू काय घेतो आपण? 5 घेऊ. 2 इज इक्वल टू 5 इंटू 2 करता येईल ना तुम्हाला. 2 इज इक्वल टू 5 इंटू 2. मग हा 2 इज इक्वल टू 2 झाला ना तुमचा. मग हा 5 काय झाला तुमचा? कॉन्स्टंट झाला. समजतंय? तसं हा इथे के काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असलेल्या गोष्टींना तुम्ही काय केलं? सारखं केलं. P इज इक्वल टू के इंटू 1/V पाहिजे तिथे. काय पाहिजे? 1/V. चुकून मी KV लिहिलं, एक मिनिट थांबा. प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे ना ते. मग इथं P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V लिहिलं आहे आपण. 1/V म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होईल. मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर घेतलं तर कसं लिहिता येईल ते रिलेशन तुम्हाला? P इज इक्वल टू के इंटू 1/V म्हणजेच K/V होईल ना तो. रिलेशन कसं बनेल तुमचं? के इज इक्वल टू
P/V. ओके, काय बनेल रिलेशन? K इज इक्वल टू हा व्ही जर ह्या साईडला आला तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. कसं जाईल? मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. बघा मग त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कसं करता येईल आपल्याला? एक मिनिट. तर बघा आपण बॉईल्स लॉ बघत होतो. बॉईल्स लॉमध्ये आपण काय बघितलं? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतो तुमचा? कमी होतो. ठीक आहे, प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होतो गॅसचा. मग त्याचं रिलेशन कसं असतं ते मी तुम्हाला सांगत होतो. बघा थोडी मिस्टेक झाली होती तिथे, म्हणून मी ते खोडलं आणि पुन्हा घेतो आता. तर P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V असतो. ओके, मग जर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला तर काय होईल तो? P इज इक्वल टू K इंटू 1/V. 1/V. मग त्याला जर आपल्याला के साठी लिहायचं असेल तर के इज इक्वल टू काय होईल तुमचं? के इज इक्वल टू PV होईल ना. हा व्ही जर इकडे गेला तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. इक्वल केलं ना आपण इथे, त्याला इक्वल केलं प्रोपोर्शनलला, म्हणजे तो P इज इक्वल टू K/V झाला. मग के इज इक्वल टू काय होईल? PV. ओके, बघा हे खोडतो मी आणि पुन्हा लिहितो. के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला होता आपण. मग जर इक्वलमध्ये लिहायचं असेल तर कसं होईल ते? PV इज इक्वल टू के कॉन्स्टंट. ओके, P इंटू V. मग जर समजा तुम्हाला दोन कंडिशन दिल्या असतील, इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर, दोन प्रेशर दिले असतील, दोन टेम्परेचर दिले असतील, किंवा दोन व्हॉल्यूम दिले असतील, म्हणजे 2 वेळा प्रेशरच्या व्हॅल्यू दिल्यात आणि 2 वेळा व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू दिल्यात, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीचं प्रेशर आणि व्हॉल्यूम आणि शेवटचं प्रेशर आणि व्हॉल्यूम रिॲक्शन झाल्यानंतरचं व्हॉल्यूम प्रेशर दिलेलं असतं. मग त्यावेळेस कुठलं रिलेशनशिप वापरलं जातं स्टुडंट? बघा तशा वेळेस आपण रिलेशन वापरतो P1V1 इज इक्वल टू P2V2 असं रिलेशन वापरलं जातं. त्याला म्हटलं जातं दिस इज द बॉईल्स लॉ. बॉईल्स लॉचं इक्वेशन आहे जेव्हा आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या असतील. लक्षात ठेवायचं, बॉईल्स लॉनुसार जे फायनल इक्वेशन तयार होतं ते कुठलं तयार होतं? P1V1 इज इक्वल टू P2V2. ओके, हे इक्वेशन वापरून आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत पुढे. बघा मी हे खोडतो एक मिनिट. पुढचा लॉ बघायचा आपल्याला, चार्ल्स लॉ. पुढचा लॉ आहे चार्ल्स लॉ. तर हा जो चार्ल्स लॉ आहे हा काय एक्सप्लेन करतो? दिस एक्सप्लेन्स रिलेशनशिप बिटवीन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस अँड टेम्परेचर ऑफ गॅस. ओके, बघा मी जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आता ते तुम्हाला खाली इक्वेशन फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ओके, पुढे चार्ल्स लॉ बघायचा आपल्याला आता. दिस एक्सप्लेन्स टेम्परेचर व्हॉल्यूम रिलेशनशिप. हा जो चार्ल्स लॉ आहे हा काय एक्सप्लेन करतो? टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधली रिलेशनशिप एक्सप्लेन करतो. ओके, बघा मग काय सांगतो तो लॉ? दिस लॉ स्टेट्स दॅट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ गॅस इन केल्विन. म्हणजेच टेम्परेचर जर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतं गॅसचा? वाढतो. बरोबर. कुकर ठेवता ना तुम्ही, कुकर गॅसवर ठेवता, भात करता, खिचडी करता, त्याच्यामध्ये तर मध्ये जे काही वेपर्स असतात, वॉटर वेपर्स, त्यांचं प्रेशर वाढतं. कशामुळे वाढतं त्यांचं प्रेशर? टेम्परेचरमुळं. तुमचा गॅस लगेच कमी करावा लागतो, नाही तर बंद करावा लागतो. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ गॅस. वॉटर वेपर्स म्हणजे गॅसच आहे ना ते, पण लगेच शिटी होते तुमची. ठराविक टेम्परेचर झालं ते गॅसला हिटिंग केली तुम्ही का व्हॉल्यूम वाढतं त्याचं, आणि व्हॉल्यूम वाढलं की काय होतं? शिटी होते तुमची त्या गॅसची. म्हणजे ते प्रेशर एक्झर्ट होतं ना, बाहेर पाठवलं जातं ते प्रेशर. मधलं वॉटर वेपर जे असतं, वेपर प्रेशर जे असतं वॉटरचं, ते बाहेर एक्झर्ट होतं शिटीच्या माध्यमातून. ठीक आहे, म्हणजेच काय त्याचा अर्थ काय होतो की ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस. ओके, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. ठीक आहे, ते कुकरचं एक्झाम्पल डोक्यातून काढून टाका. तुमचं टेम्परेचर वाढलं की गॅसचं व्हॉल्यूम पण काय होतं? वाढतं. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. म्हणजे अमाऊंट ऑफ गॅस काय असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे. आणि प्रेशर पण कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे. प्रेशर कॉन्स्टंट नसेल तर काय होईल? तुमचं गॅसचं व्हॉल्यूम काय होईल?
कमी जास्त होईल ना थोडंफार. जसं व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे टेम्परेचर वाढल्याबरोबर तसं वाढणार नाही. प्रेशर जर वरतून अप्लाय करताय आणि टेम्परेचर पण वाढत आहे, व्हॉल्यूम कमी कमी होत जाईल आणि काय होईल, स्फोट होईल मोठा. ठीक आहे. म्हणून मग हा जो लॉ आहे चार्ल्स लॉ, दिस चार्ल्स लॉ एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ गॅस. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, दॅट इज अमाऊंट ऑफ गॅस. ओके. मग बघा त्यांनी रिलेशन दिलं पुढे. आता प्रोपोर्शनलला इक्वलमध्ये कन्वर्ट करायचं. या प्रोपोर्शनलला इक्वलमध्ये कन्वर्ट करायला के कॉन्स्टंट घेतला इथे. बघा इक्वल करायचं होतं ना, म्हणून काय घेतला, कॉन्स्टंट के घेतला. के इज अ कॉन्स्टंट. ओके. मग जर त्याला आता केच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर के इज इक्वल टू काय होईल तुमचा, व्ही अपॉन टी. ह्या टीला ह्या साईडला घेतला, लेफ्ट साईडला, म्हणजे के इज इक्वल टू काय होईल, व्ही अपॉन टी. मग जर तुम्हाला दोन कंडिशनमध्ये असेल, आता गॅस कंडिशन दिल्यात, इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशन, मग त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता या इक्वेशनला, V1 T1 इज इक्वल टू V2 T2. ओके. V1 T1 इज इक्वल टू V2 T2. हे इक्वेशन वापरून आपण न्यूमेरिकल सॉल्व करू ह्या लॉवरचे. ओके स्टुडंट, समजतंय? बघा बॉईल्स लॉ काय सांगतो, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, म्हणजे प्रेशर जर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतं गॅसचं. चार्ल्स लॉ काय सांगतो, टेम्परेचर जर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतो, वाढतो, कारण कायनेटिक एनर्जी वाढते गॅसेस मॉलिक्युलची. गॅसला जर हिटिंग केली तर त्याची कायनेटिक एनर्जी वाढते मॉलिक्युलची, आणि गॅस काय होतो, एक्सपांड होतो, पसरतो सगळीकडे, डिफ्यूज होतो फटाफट. ओके. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर वाढतं त्याच्या कंटेनरच्या वॉल्सवरती. ओके. पुढचा लॉ बघायचा आपल्याला आता, गे-लुसॅक्स लॉ. दिस गे-लुसॅक्स लॉ एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन प्रेशर अँड टेम्परेचर. मग प्रेशर आणि टेम्परेचरमधली रिलेशनशिप कशी असेल, प्रेशर इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं गॅसचं तर प्रेशर पण वाढतं ना गॅसचं. कंटेनर, तुम्ही जर एखाद्या कंटेनरमध्ये गॅस घेतला आहे आणि त्याचं जर टेम्परेचर वाढलं तर काय होईल, मध्ये जे मॉलिक्युल्स असतील गॅस मॉलिक्युल्स, त्यांचं काय वाढतं, प्रेशर वाढतं. टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर वाढतं आणि स्फोट होतो. ओके. जर हाय प्रेशराईज करून एखादा गॅस भरला आहे कंटेनरमध्ये आणि त्याला जर हिटिंग झाली, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे किस्से होतात की त्या पेट्रोलचं जे टँक असतं ते डायरेक्ट आग पकडतं किंवा त्याच्यातून बघा पेट्रोलच्या टाकीमधून वेपर्स बाहेर निघत असतात. वेपर्स बाहेर निघतात ते कुठून ना कुठून जागा शोधतातच, बरोबर, कारण वेपरायझेशन होतं उन्हाळ्याच्या दिवसात त्यामध्ये टाकीतल्या पेट्रोलचं, आणि मग त्याचं वेपर प्रेशर वाढलं की मग ते कुठून ना कुठून त्या वेपर्स बाहेर येतातच. ओके. म्हणजेच ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस, प्रेशर ऑफ गॅस ऑल्सो इन्क्रीजेस. गॅसचं प्रेशरसुद्धा काय होतं, वाढतं टेम्परेचर वाढल्यावर. दिस लॉ स्टेट्स दॅट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसं असलं पाहिजे, कॉन्स्टंट, आणि अमाऊंट पण कसं असलं पाहिजे, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस कसं असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. म्हणजे व्हॉल्यूम आणि यांची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल त्यावेळेस काय असतं की प्रेशर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढलं तर प्रेशर वाढेल, टेम्परेचर कमी झालं तर प्रेशर कमी होईल. समजतंय? मग दिलं आहे स्टेटमेंट आपल्याला, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ अ फिक्स अमाऊंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजेच पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. ओके. ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. मग त्याला जर इक्वल करायचं असेल तर इक्वल करायसाठी काहीतरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यायचा. मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेतला, के घेतला. ओके. के इज अ कॉन्स्टंट. मग जर त्याला इक्वेशन फॉर्मॅटमध्ये करायचं आपल्याला तर पी अपॉन टी इज इक्वल टू के केला. आणि जर आपल्याला दोन कंडिशन दिल्या असतील, इनिशियल कंडिशन ऑफ गॅस अँड फायनल कंडिशन ऑफ गॅस, तर मग त्यावेळेस कुठलं इक्वेशन बनेल याच्यापासून, P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2, जसं आपण इतर लॉसाठी केलं तसंच. ओके. न्यूमरिकल जेव्हा सॉल्व करू तेव्हा याची गरज पडेल आपल्याला. P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2 ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. ओके. आता लास्ट लॉ आपला बाकी आहे शेवटचा, तो आहे अवॅगॅड्रोज लॉ. हा अवॅगॅड्रोज लॉ काय सांगतो स्टुडंट बघा, इट एक्सप्लेन्स द व्हॉल्यूम अमाऊंट रिलेशनशिप, म्हणजे व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्समधली रिलेशनशिप एक्सप्लेन करतो हा लॉ. दिस लॉ स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे सेम टेम्परेचर आणि प्रेशरला तुम्ही गॅस कुठलाही घ्या, CO2 घ्या, O2 घ्या, N2 घ्या किंवा अजून कुठला गॅस घ्या, ठीक आहे, सेम टेम्परेचर आणि प्रेशर जर असेल त्या गॅसेसचं तर त्याच्यामधले नंबर ऑफ मोल्स कसे असतात ते सुद्धा कॉन्स्टंट असतात, सेम असतात. सेम व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन्स सेम नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस. ओके. म्हणजे व्हॉल्यूम समजा 1 लिटर तुम्ही सगळे गॅसेस घेतले, 1 लिटर O2 घेतला, N2 घेतला, CO2 घेतला कंटेनरमध्ये, त्यांचं टेम्परेचर प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे.
तर त्यांच्यातले जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील ते सुद्धा कसे असतील, सारखे असतील. ओके, दिस लॉ स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्याच्यातले नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या पण कशी असेल, सेम असेल. ओके, मग व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. मग त्याला जर आपल्याला कॉन्स्टंट फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल, इक्वल करून लिहायचं असेल तर के कॉन्स्टंट घ्यावं लागेल. व्ही इज इक्वल टू के इंटू एन. ओके, मग व्ही अपॉन एन इज इक्वल टू के झाला. मग त्याला जर तुम्हाला 2-3 कंडिशन दिलेल्या असतील किंवा 2 वेगवेगळे गॅसेस दिले असतील तर मग कसं बनेल ते, V1 अपॉन N1 म्हणजे पहिल्या गॅसचं व्हॉल्यूम आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू V2 अपॉन N2 दुसरा गॅस जो असेल त्याचं व्हॉल्यूम आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स. असं करून तुम्ही दुसरं ज्याचं कोणाची कुठली व्हॅल्यू दिली नसेल, व्हॉल्यूम किंवा नंबर ऑफ मोल्स, ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. बाकीच्या 3 क्वांटिटी दिलेल्या असतात, एक क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. ओके, मग आपल्याला हे माहिती आहे 1 मोल ऑफ इच गॅस हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 22.414 लिटर पर मोल. दिस व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मोलर व्हॉल्यूम. कुठल्याही गॅसचं 1 मोल ऑफ गॅस जर असेल, 1 मोल ऑफ O2 असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं, 22.414 लिटर असतं. पर मोल म्हटलं म्हणजे प्रत्येक मोलमध्ये 1 मोल ऑफ कुठलाही गॅस असू दे त्याचं व्हॉल्यूम किती असतं, 22.414. ओके, लिटर. तर अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर केलं. आय होप तुम्हाला समजलं असेल बऱ्यापैकी सगळं. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचं जे आपलं महत्त्वाचं इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशन, त्याचा अभ्यास करू आणि राहिलेला पार्ट संपवण्याचा प्रयत्न करू. आणि उद्याचं झाल्यानंतर मग न्यूमेरिकलचा 1 तास होईल, त्याच्यानंतर हे चॅप्टर संपण्यात जमा असेल. ठीक आहे, भेटू आपण उद्या. थँक्यू.